नमस्कार, मी प्रीतम अभिजित पाटील। मी आज तुम्हाला बनाना केकची रेसिपी दाखवणार आहे। होल व्हीट बनाना केक तो हेल्दी पण असेल आणि आजकालच्या मुलांना केक खूप आवडतात खायला, म्हणून मी आज इझी आणि फास्ट अशी रेसिपी दाखवणार आहे। आज जी स्पर्धा होत आहे ही श्री वसंत शेठ बोराटे यांनी आयोजित केलेली आहे। किचन क्वीन स्पर्धेत मी आज भाग घेतलेला आहे आणि मला तुम्ही चांगला प्रतिसाद देणार, भरभरून वोट देणार ही आशा। धन्यवाद। आजच्या रेसिपीचे साहित्य आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजणार आहे त्याच वाटीचा 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गुळाची पावडर मिळते आजकाल। दूध लागणार आहे आपल्याला 25 ml, पाणी घ्यायचं आहे 50 ml, विनेगर 2 चमचे, व्हॅनिला इसेन्स आहे ते 1 चमचा, 2 केळी, चोको चिप्स हे आपल्याला डेकोरेशनसाठी आणि केकसाठी लागणार आहेत आणि तुम्ही वॉलनट्स पण घेऊ शकता बदामाच्या ऐवजी। मी बदामाचे तुकडे घेतलेत आणि हे दालचिनीची पावडर आहे, अर्धा चमचा दालचिनी पावडर लागते याच्यासाठी। ठीक आहे, आता आपण रेसिपीसाठी स्टार्ट करणार आहेत। सर्वात पहिला आपल्याला 2 केळी जी चांगली पिकलेली असली पाहिजे ती सोलून बारीक करून घ्यायची आहेत। केळ्यासोबतच आपल्याला गूळ पावडर टाकायची आहे, त्यानंतर दूध, त्यानंतर पाणी। आधी हे 3 इंग्रेडिएंट्स तुम्ही मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे। केळी मऊ असल्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही मिक्स व्हायला। आपले वेट इंग्रेडिएंट्स यात मिक्स करून झालेत। आता आपण ह्याच्यात मेल्टेड बटर ऍड करणार आहे। 80 ml मेल्टेड बटर घेतलंय मी। याच्याने केकला ग्लेजही खूप छान येतो आणि केकची टेस्टही खूप छान होते। हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता हे मिक्स केल्यानंतर त्यात 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे। व्हॅनिला इसेन्सची टेस्ट म्हणजे स्मेल कसा आहे त्याच्यावर तुम्हाला त्याचं माप ठरवायचं आहे। ॲक्च्युली काही वेळा थोडा स्ट्रॉंग असतो तर ते तुम्ही जरा कमी घेतलं तरी चालतंय। आणि 2 टेबलस्पून व्हिनेगर। हे पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घ्या तुम्ही, चमच्याने किंवा हाताने। मिक्सरमध्ये फिरवलंच पाहिजे असं काही नाहीये। आता ड्राय इंग्रेडिएंट्स मध्ये आपण घेतोय अर्धा चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा बेकिंग सोडा आणि ही दालचिनी पावडर आहे ती तुम्ही जरा हे गाळून घेतली तर बरं होईल। काही वेळेस ती जाड असते म्हणून ती गाळून घ्यायची। त्यानंतर हे सगळं इंग्रेडिएंट्स तुम्ही मिक्स करा आणि त्यात वेट इंग्रेडिएंट्स ऍड करत जा। जे प्रमाण घेतलंय ते अगदी परफेक्ट आणि एक्झॅक्ट असतं, त्यामुळे केक कुठेही चुकण्याचा किंवा फसण्याचा काही एक शक्यता नसते। म्हणून अगदी बिनधास्त तुम्ही हा केक घरच्या घरी बनवून चहाच्या वेळी, सकाळी नाश्त्याच्या वेळी वगैरेही खाऊ शकतात। आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचा बनलाय, गूळ पावडर यूज केलेली आहे, पूर्णपणे हेल्दी आहे। बरेच वेळा मुलं बनाना खात नाही, त्यात बनानाही ॲड केलेला आहे, त्यामुळे टेस्टही छान येते आणि मैदा खाण्यापेक्षा गव्हाचं पीठ जरा योग्यच आहे शरीरासाठी। आता आपण यात बदामाचे तुकडे हे आपल्या इच्छेनुसार ऍड करायचे, कमी जास्त हे आपल्यावर असतं। आणि चोको चिप्स तुम्ही आपल्याला केकचं नावच बनाना चोको चिप केक आहे म्हणून हवे तेवढ्या प्रमाणात टाकू शकता। मी हे सगळं मिक्स करत असताना एकीकडे पातेलं प्रीहीट करायला ठेवलं आहे, म्हणजे केक पटकन बनणार आहे आपला। आणि एक इझी आणि होममेड ओव्हन म्हटला तरी चालेल। आपले सगळे इंग्रेडिएंट्स मिक्स झालेत।
मी आता एक केक टिन घेतला आहे, त्यात बटर पेपर लावला आहे आणि माझं सगळं मिश्रण मी त्यात ॲड करते. हा केक आता टॅप करायचा असा 2-3 वेळा. पातेलं प्रीहीट झालंय माझं. मी पातेल्यात बेकिंगसाठी केक ठेवलाय आणि झाकणाला जी वाफ येते ती त्या केकवर पडत असते, म्हणून त्याला कापड लावायचं, म्हणजे ती वाफ त्या कापडात शोषली जाते. आता केक बेक व्हायला आपल्याला 15 मिनिट तरी लागतील अंदाजे. आता 20 ते 25 मिनिटं झाली आहेत. आपण आपला केक तयार आहे का एकदा चेक करून बघूया. एक टूथपिक घ्यायचं आहे, केकच्या सेंटरला टाकायचं आहे आणि टूथपिक क्लीन असं बाहेर पडतंय, म्हणजे समजायचं की केक आपला रेडी आहे. मग तुम्ही बघू शकताय तो अगदी फुलून एकदम स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. पहिलं तर केक पूर्ण थंड झाल्याशिवाय तो अनमोल्ड करायचा नाही, पण आपल्याला आज जरा घाई असल्यामुळे आपण तो लगेच अनमोल्ड करतोय. आणि हा आपला केक रेडी आहे. आपण त्याला चॉकलेट सिरप टाकून डेकोरेट करू शकतो आणि मुलांना सर्व करू शकतो.